जनतेच्या मनातल्या मुख्यमंत्री असं म्हटलं की एकाच नेत्याचं नाव डोळ्यासमोर येतं. पंकजा मुंडे, राज्याच्या पर्यावरण मंत्री आणि विधान परिषदेच्या आमदार, माजी उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते गोपीनाथ मुंडेंच्या कन्या. पण तुम्ही म्हणाल, मी आज अचानक हे जनतेच्या मनातल्या मुख्यमंत्र्यांची आठवण का करून देतोय? तर मी फक्त आठवणच करून देत नाहीये, तर बीडमध्ये हे पुन्हा एकदा घडलंय. 26 जुलैला मंत्री पंकजा मुंडेंचा वाढदिवस थाटामाटात साजरा झाला. त्या दिवशी अख्ख्या बीडमध्ये बॅनर आणि पोस्टर्स लागले होते. बीडमधले स्थानिक पेपर्स तर वाढदिवसाच्या शुभेच्छांनी अगदी भरून गेले होते. पण यावेळी बीडमध्ये असे काही पोस्टर्स लागले ज्यानं पुन्हा एकदा हे जनतेच्या मनातल्या मुख्यमंत्री सर्वांसमोर आलं. पंकजा मुंडेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना जे पोस्टर्स बीडमध्ये लागले होते त्यावर जनतेच्या मनातल्या मुख्यमंत्री असं लिहिलं गेलं होतं. त्यामुळं पंकजा मुंडेंच्या कार्यकर्त्यांच्या मनात अजूनही मुख्यमंत्री म्हणून पंकजा मुंडेच आहेत का अशी चर्चा सध्या सुरू झाली आहे. साधारण 10 वर्षांपूर्वी मंत्री असताना पंकजा मुंडेंनी जाहीर सभेत हे विधान केलं होतं की राज्याच्या जनतेच्या मनातली मुख्यमंत्री मीच आहे. 2014ला केंद्रात भाजप प्रचंड बहुमतानं सत्तेत आली, तर राज्यात भाजपचे 23 खासदार निवडून आले. महाराष्ट्रातील यशाचं श्रेय गेलं गोपीनाथ मुंडेंना. पुढे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सरकारमध्ये गोपीनाथ मुंडेंना ग्रामविकास मंत्री पदासारखं वजनदार खातं मिळालं. पुढे असं म्हटलं जात होतं की 2014च्या विधानसभा निवडणुका झाल्यावर गोपीनाथ मुंडे राज्याचे मुख्यमंत्री होतील. पण दुर्दैवानं गोपीनाथ मुंडेंचा कार अपघातात मृत्यू झाला. पुढे राज्यात सुद्धा भाजप सत्तेत आली. पण विधानसभा निवडणुका होण्याआधी राज्यात पंकजा मुंडेंनी संघर्ष यात्रा काढली होती. या संघर्ष यात्रेत त्या जातील तिथे त्यांच्यासाठी भावी मुख्यमंत्री म्हणून नारेबाजी आणि घोषणाबाजी व्हायची. तेव्हापासूनच पंकजा मुंडे राज्याच्या मुख्यमंत्री पदासाठी चर्चेत आल्या. पण असं म्हटलं जातं की त्यावेळेस पंकजा मुंडेंनी जी संघर्ष यात्रा काढली होती त्या यात्रेबाबत त्यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना कल्पना दिली नव्हती. पण पुढे राज्यातले सगळे भाजप नेते या यात्रेत सहभागी झाले. अगदी त्यावेळेस ते भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस ते सुधीर मुनगंटीवार यांच्यापर्यंत. पण याच यात्रेनंतर भाजप नेतृत्व पंकजा मुंडेंवर खपा झाल्याचं सांगितलं जातं आणि पुढे विधानसभा निवडणुकीनंतर त्यांना मंत्री करण्यात आलं, तर देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करण्यात आलं. पण मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न पंकजा मुंडे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या मनातच राहिलं. आता हे स्वप्न कार्यकर्ते पुन्हा एकदा बोलून दाखवत आहेत. नक्की काय घडतंय? सगळं चांगलं चाललेलं असताना ताईंच्या कार्यकर्त्यांना त्यांना मुख्यमंत्री म्हणून पाहायचं आहे का? जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी महेश नाकाडे आणि तुम्ही पाहताय थोडक्यात. पंकजा मुंडे यांनी अनेकदा जाहीरपणे मी जनतेच्या मनातली मुख्यमंत्री आहे असं विधान केलं होतं आणि 2014च्या विधानसभा निवडणुकीनंतर त्यांना मुख्यमंत्री व्हायचं होतं. ही त्यांची राजकीय मनीषा कधीच लपवून राहिली नव्हती. यामागं सर्वात मोठं कारण म्हणजे त्या गोपीनाथ मुंडे यांच्या वारसदार आहेत. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी महाराष्ट्रभरात अगदी गावागावात आणि वाड्या वस्त्यांवर भाजपला पोहोचवण्याचं ऐतिहासिक काम केलं. ज्या काळात सामान्य माणसाला भाजप पक्षाची नीट ओळखही नव्हती त्या काळात गोपीनाथ मुंडेंनी आपल्या रक्ताचं पाणी करून पक्ष वाढवला. आज भाजप राज्यात ज्या सत्तेची फळं चाखत आहे त्यात गोपीनाथ मुंडेंचा सिंहाचा वाटा आहे असं म्हटलं तर अजिबात वावगं ठरणार नाही. आज भाजपमध्ये जे आघाडीचे आणि मोठे नेते दिसतात त्यांना राजकीय पटलावर मोठं करण्यात गोपीनाथ मुंडेंचं मोठं योगदान राहिलं आहे. मग त्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असोत, सुधीर मुनगंटीवार असोत, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ असोत, रावसाहेब दानवे असो किंवा पक्षातून बाहेर पडलेले एकनाथ खडसे असोत, या सर्वांनाच मुंडेंचंच पाठबळ मिळालं होतं. 2014मध्ये केंद्रात भाजपची सत्ता आल्यावर गोपीनाथ मुंडेंना ग्रामविकास खात्यासारखं अत्यंत वजनदार कॅबिनेट मंत्रीपद मिळालं. पुढे महाराष्ट्रात सत्ता आल्यावर गोपीनाथ मुंडेच राज्याचे मुख्यमंत्री होतील हे जवळपास निश्चित मानलं जात होतं. परंतु एका दुर्दैवी अपघातानं मुंडेंचं निधन झालं आणि सर्व गणितं बदलली. वडिलांच्या पश्चात पंकजा मुंडे आणि त्यांच्या समर्थकांना वाटत होतं की गोपीनाथ मुंडेंचा वारसा म्हणून मुख्यमंत्रीपद पंकजा ताईंकडेच येईल. मात्र राजकीय घडामोडी वेगानं बदलल्या आणि पक्षानं देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मुख्यमंत्री पदाची धुरा सोपवली. यानंतरही पंकजा मुंडे यांनी अनेकदा जाहीर सभांमधून मी जनतेच्या मनातली मुख्यमंत्री आहे असं म्हणत आपली भावना व्यक्त केली. सुमारे 10 वर्षांपूर्वी पुण्यातील भारतीय विद्यापीठाच्या एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी मला प्रत्यक्षात मुख्यमंत्री होता आलं नसलं तरी राज्यातील जनतेच्या मनात मुख्यमंत्री म्हणून मीच आहे असं थेट विधान केलं होतं. पक्षाच्या वरिष्ठांना ही भाषा आणि भूमिका अजिबात आवडली नाही.
भाजपासारख्या शिस्तबद्ध आणि हायकमांडच्या पक्षात अशा प्रकारची वक्तव्ये पंकजा यांच्यासाठी मोठी अडचण ठरली आणि राजकीयदृष्ट्या त्यांना याची खूप मोठी किंमत मोजावी लागली. या विधानानंतर काहीच दिवसात त्यांच्याकडून महत्त्वाचं खातं काढून घेण्यात आलं. इतकंच नाही तर 29 सप्टेंबर 2019 रोजी बीडच्या सावरगाव घाटावर आयोजित दसरा मेळाव्यात गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत समर्थकांनी पंकजा यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली. या घोषणाबाजीमुळे भाजपचे दिल्लीतील वरिष्ठ नेते अधिकच दुखावले गेले. तिथूनच देवेंद्र फडणवीस आणि वरिष्ठ नेतृत्वानं त्यांच्या विरोधात राजकीय व्यूहरचना आखायला सुरुवात केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली. या संपूर्ण राजकीय संघर्षाचा परिणाम 2019च्या विधानसभा निवडणुकीत दिसून आला, जिथे पंकजा मुंडे यांचा परळी मतदारसंघातून धक्कादायकरित्या पराभव झाला. त्यांचे चुलत बंधू धनंजय मुंडे यांनी त्यांचा तब्बल 40,000 मतांनी पराभव केला. या पराभवानंतर पंकजा मुंडे यांचा खरा राजकीय वनवास सुरू झाला. त्या पुन्हा पुनरागमन करतील, पक्ष त्यांना राज्यसभा किंवा विधान परिषदेवर संधी देईल अशी त्यांच्या समर्थकांना मोठी अपेक्षा होती. परंतु पुढील तब्बल 5 वर्ष भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना कोणतीही महत्त्वाची जबाबदारी दिली नाही. मला राजकीय वनवास भेटलाय याची जाहीर कबुली पंकजा मुंडे यांनी स्वतः अनेक मंचांवरून दिली होती आणि आपली नाराजीही उघडपणे व्यक्त केली होती. मात्र तरीही 5 वर्ष त्यांना बाजूलाच ठेवण्यात आलं. या पराभवामुळे पंकजा मुंडे राज्याच्या आणि पक्षाच्या मुख्य प्रवाहातून बॅकफुटवर गेल्या होत्या. विधान परिषद आणि राज्यसभेच्या अनेक संधी आल्या आणि गेल्या, पण पंकजा मुंडे यांच्या नावाचा विचार झाला नाही. जनतेच्या मनातील मुख्यमंत्री हे एक विधान त्यांना कायमचं चिकटून राहिलं आणि स्वपक्षीयांसह विरोधकांनीही त्याचा राजकीय वापर केला. अखेर 2024च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने त्यांना बीडमधून लोकसभेचं तिकीट दिलं. यासाठी त्यांच्या विद्यमान खासदार बहीण प्रीतम मुंडे यांचं तिकीट कापण्यात आलं. मात्र या अत्यंत अटीतटीच्या निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा अवघ्या 6,000 मतांनी धक्कादायक पराभव झाला. लगातार 2 पराभवानंतरही पक्षानं पंकजा मुंडे यांना अखेर पुनरागमनाची संधी दिली. वरिष्ठ नेत्यांशी बिघडलेले संबंध सुधारल्यानंतर पक्षानं त्यांना विधान परिषदेवर संधी दिली आणि राज्यात भाजपचे सरकार आल्यावर त्यांना कॅबिनेट मंत्रीपदही बहाल केलं. विधान परिषदेच्या आमदाराला लगेच मंत्रिपद दिलं जात नाही असा संकेत असला तरी भाजपने पंकजा यांच्यासाठी हा नियम बाजूला ठेवला आणि त्यांच्याकडे महत्त्वाचं पर्यावरण मंत्रिपद तसंच जालना जिल्ह्याचं पालकमंत्रीपद सोपवलं. सध्या पंकजा मुंडे यांचं राजकीय पुनरागमन चांगल्या स्थिरावर असताना आणि वरिष्ठ नेतृत्वाशी आणि विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी ट्युनिंग जुळलेलं असताना पुन्हा एकदा त्यांच्या कार्यकर्त्यांच्या उत्साहानं नवा वाद निर्माण केला आहे. वाढदिवसानिमित्त बीडमध्ये लागलेल्या बॅनर्सवर जनतेच्या मनातील मुख्यमंत्री असा उल्लेख तर आहेच, शिवाय यातील बहुतांश बॅनर्सवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटोच गायब आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, JP नड्डा आणि नितीन नबीन यांचे फोटो बॅनर्सवर आहेत, पण देवेंद्र फडणवीस यांना स्थान दिलेलं नाही. त्यामुळं दशकापूर्वी ज्या विधानामुळं आणि उत्साहामुळं पंकजा मुंडे यांचं राजकीय नुकसान झालं, तोच इतिहास पुन्हा घडणार का? कार्यकर्त्यांचं हे अतिप्रेम पंकजाताईंच्या पुन्हा एकदा राजकीय उत्कर्षाच्या आड येणार का? अशा प्रकारची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे. या सर्व घडामोडींबद्दल तुम्हाला काय वाटतं? या अशा प्रकारच्या घटना पंकजा मुंडेंना पुन्हा एकदा महागात पडतील का? आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. तशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी थोडक्यात चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.